जळगावच्या चोपडा शहरात एसटीचे ब्रेक फेल झाल्यानं मोठा अपघात झालेला आहे। ब्रेक फेल झाल्याने एसटी बसनं 4 जणांना चिरडलेलं आहे। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत। रवींद्र बहारे आणि सोनू पठाण यांचा यात मृत्यू झाला तर अनिता बहारे आणि शाकीर शेख जखमी झाले। जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। स्वस्तिक टॉकीजवळ ब्रेक फेल झाल्यानं बसनं दुचाकीला चिरल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिली। मंगेश जोशी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। मंगेश, नेमकं काय घडलं? नक्कीच सौरभ, खरं तर लासूर या गावाकडून चोपडा शहरात ही बस आलेली होती। ही बस आगारा जात असताना खरं तर या बसचे ब्रेक फेल झाले आणि बसचे ब्रेक फेल झाल्यानंतर खरं तर या बसने जे आहे पहिले 2 दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर एका ॲपी रिक्षाला देखील या बसने धडक दिली। या अपघातात खरं तर दुचाकीवरील 2 जण जे आहेत ते जागीच ठार झालेले आहेत, तर 2 जण हे गंभीरच्या जखमी झालेले आहेत। सुदैवाने ॲपी रिक्षात कोणीही प्रवासी नव्हते, त्यामुळे खरं तर या ठिकाणी एक मोठी दुर्घटना देखील टळल्याचं पाहायला मिळते। मात्र ज्या पद्धतीने आता 2 जण जे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने एका रुग्णालयात जे आहे ते उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, तर दुसऱ्या एका गंभीर रुग्णालयात जे आहे ते खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। घटनास्थळी या संपूर्ण मृतांच्या नातेवाईकांचे आणि जखमी नातेवाईक जे आहेत ते देखील रुग्णालय परिसरात जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत। ज्या पद्धतीने हा अपघात झाला त्यामुळे कुठेतरी एसटी प्रशासनाचं जे दुर्लक्ष असल्याचा आरोप जो आहे तो नातेवाईकांकडून केला जात आहे। या प्रकरणी एसटी चालकाविरुद्ध खरं तर चोपडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। मात्र या संपूर्ण घटनेमुळे पुन्हा एकदा एसटीच्या कार्यप्रणालीवरती एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आहे। सौरभ, निश्चितच मंगेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।